आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेर येथे शांतता समिती बैठकीत दुर्गा विसर्जन मिरवणुकीसाठी नवा मार्ग निश्चित। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ। मी आपल्या सोबत दादाराव। जाणून घेऊ नवरात्री उत्सवातील काही विशेष घडामोडी। जामनेर शहरात आज नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये विशेषतः दुर्गा विसर्जन मिरवणुकीसाठी रूट बदलण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून जामनेर शहराचे जुने गाव संबोधले जाणारे आणि याच गावात मिरवणुकीचा मुख्य मार्ग म्हणून वापरला जात असणारा मार्ग आज शांतता समितीच्या बैठकीत बदलण्यात आला। आता शहराचा विस्तार आणि गर्दी लक्षात घेता हा मार्ग अरुंद पडत असून मोठ्या मूर्ती, मंडळातील पथके, अधिकारी वर्ग तसेच महिला व लहान मुलांना त्रास होत असल्याची बाब समोर आली होती। ही बाब लक्षात घेत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की काळाच्या ओघात बदल आवश्यक आहे। सर्व मोठ्या शहरात उत्सव मिरवणुकीसाठी बदल स्वीकारले गेले आहेत, तसेच आपणही बदल करायला हवा। नव्या रूटमुळे जास्तीत जास्त भाविकांना मिरवणूक पाहता येईल आणि मूर्ती विसर्जन कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल। नवीन निश्चित मार्गानुसार मिरवणूक जामनेर जळगाव रोड वरून मार्केट कमिटी पासून सुरू होऊन प्रकाशनगर चौक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टी पॉइंट आणि छत्रपती शिवाजी महाराज टी पॉइंट या तीन प्रमुख ठिकाणी नवरात्री उत्सव मंडळांना त्यांनी मेहनत घेतलेले प्रदर्शनासाठी वेळ देता येईल। जुन्या मार्गामध्ये फक्त नगारखाना या ठिकाणीच फक्त त्यांना प्रदर्शन दाखवता येत होते। याशिवाय नवीन मार्गावरील जे ठिकाण नेमून दिले आहे त्या ठिकाणी हे टायमर डिस्प्ले बसवले जाणार आहे। त्यामुळे सर्व मंडळांना वेळ मिळणार आहे, सर्वांना सारखा वेळ मिळणार आहे। संपूर्ण मिरवणूक CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली राहील। मंडळांना लाईन मध्ये लागण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून एक नंबर पद्धत लागू होणार आहे। मिरवणूक ही व्यसनमुक्त व शिस्तबद्ध पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षकांना विशेष आदेश येथे या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहे। बैठकीत विविध मंडळांच्या अडचणी व सूचना देखील जाणून घेण्यात आल्या। या शांतता समिती बैठकीत मंत्री गिरीश महाजन, पोलीस निरीक्षक कासार, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बागुल तसेच भाजपा नेते जितू पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भाविस्कर यासह शहरातील अनेक मान्यवर व विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। यामुळे मिरवणुकीच्या नवीन मार्गावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे यंदाचा दुर्गा विसर्जन मिरवणूक जास्त शिस्तबद्ध, सोयीस्कर आणि सुरक्षित पद्धतीने होणार असल्याची खात्री बैठकीतून व्यक्त करण्यात आली होती। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि आपल्या या बातमीविषयी असलेल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। MJ न्यूजचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98। इतर मंडळ नाराज होता कारण आपण नाचतोय, बघायला कोणी असेल तर नाचताना मजा येते, बरोबर आहे की नाही? आपणच नाचायचं कोणीच पाहिलं नाही। तर आता जो नवीन मार्ग काढलाय, जी आपली जी कमिटी आहे किंवा जे गावात भाऊची एक कल्पना आहे, ती अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर दुसरी एक पण अडचण आहे, जसं अण्णांनी सांगितलं किंवा काकांनी जे बोलले आपल्याला, तर जे पुऱ्यावरची मंडळ आहे जसे बजरंगपुरा, गणेशवाडी, श्रीरामपेठ, माळी गल्ली, तर आपण या मंडळाला थोडी विनंती करू का तुम्ही जागेवरच रस्त्यावर तिथं नाचा। त्यानंतर आपण जर नॉनस्टॉप मार्केटला नंबर लावला, आपण प्रत्येकाला नंबर देऊ। समजा आपण 25 मंडळ निघणार आहे मिरवणुकीला, तर आपण एक ड्रॉ काढू, तुमच्या समोर तुमचे अध्यक्ष ड्रॉ काढू। तुम्ही आपण साधारण असं धरू तर 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली पाहिजे, तर आपण 2 वाजेपासून मंडळ लावायला सुरुवात करून देऊ। 2ला मिरवणुका चालू झाल्या पाहिजे, बरोबर आहे? त्याच्यात एक अडचण काय आहे, तर इकडचे जे मंडळ जातील नंबर लावायला, तर बोधवड किंवा भुसावळ करून येणारे जे मंडळ आहेत त्या बाजूचे पट्टी बघून तात्काळ गेली पाहिजे, कारण एक रूट पुन्हा चालू ठेवायचं आहे आपल्याला। हा एक नॅशनल मार्ग असल्यामुळं आपल्याला बंद करता येणार नाही। त्या दिवशी एक आंदोलन झालं
बऱ्याच लोकांनी पब्लिक नाराजी व्यक्त केली का बैठकीत शाळेतले पोर आमचे बसमध्ये पडून राहिले. मला वाटतं मग लोकांना पण त्रास झाला नाही पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. तर आता तुम्हाला भाऊ सूचना करतीलच आणि ही जर एकदा परंपरा जर चालू झाली तर खूप चांगली गोष्ट राहील. मी बघतोय जेव्हा आपल्या जामनेरमधून मिरवणुका निघतात, ट्रॅक्टर पुढे घ्या मागं घ्या, बरीच कसरत करावी लागते आणि रस्त्याने कोणीच बघायला पण राहत नाही मिरवणूक चालू आहे का वगैरे. आणि बँड घुसताना वगैरे बरीच अडचण होत असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, म्हणजे एखादं मंडळ एकदम प्रामाणिक चाललेलं असतं, ते आम्हाला बोलतं साहेब नगर ठाण्यात बघा तेच 1 तास नाचू राहिले, नंतर आम्हाला चान्स भेटायला. या रूटने काय होईल, सर्वांना चान्स समप्रमाणात भेटत. 10-15 मिनिटं इकडे तिकडे जरी झाले चालेल. आपल्याला उशीर जरी झाला मिरवणुकीला, 12चा टायमिंग आहे, 12, 12:15, 12:30 जरी झाले तर आपण ते ॲग्री करू. पण हा रूट एक चांगला राहील. फक्त एकच सर्व मंडळांना विनंती आहे, त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही रूट बंद नाही झाले पाहिजे आपले आणि आपल्या जामनेरकर किंवा तालुक्याच्या लोकांना अडचण निर्माण नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळं आणि हा मार्ग फार मोठ्या प्रमाणात भेटतो आपल्याला. मार्केट कमिटीपासून जर कोलवडकर विसर्जनात जात असेल तर आपल्याला राणामाता चौकापर्यंत नाचते, तिथून बरेचसे थकलेले असतील. हां असं अवजड वाहनांसाठी सुद्धा आम्ही बंदी करणार आहे. त्याला सगळं ते बॅन करून टाकतो आम्ही. फक्त तुमचं सहकार्य आवश्यक आहे. आणि काय होतं, बँड आला नाही आपलं येणे आला, बँड नाही आला तर पोलिसांची काही चूक राहते त्याच्यात सांगा. बँडवाल्याला पैसे द्यायचा तुम्ही ना, त्यांना सांगायचं बाबा आमच्या 12ला सांगितलं ना, 12ला 5 कमी असताना तुम्ही इथे येऊन जा. येतात तेव्हा सांगा ना, सकाळी लवकर निघणार. बरं आपल्याकडे MSCBचे साहेब पण आलेले आहेत, CO साहेब पण आलेले आहेत आणि आपले सासकर साहेब पण आलेले रामकाम विभागाचे. कोणाच्या काही विनंती असेल तसं रस्त्याची पण आता पाहणी करणारे जागरूक आहे. सामना झाल्यानंतर MSCBच्या ज्या तारा असतील त्या पण MSCBचे साहेब पण आलेले. कुठे MSCBचे साहेब MSCBचे साहेब पण आहे. त्याच्यामुळे सर्वच अडचणी आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जे 10 दिवसाचे कार्यक्रम असतात तसं जर बघितलं तर हा सण आपल्या महिला भगिनींचा आहे. ज्या ठिकाणी आपण स्थापना करणार आहे त्या ठिकाणी दांड्यासारखे किंवा इतर अनेक प्रोग्राम करू शकतात. बरोबर आहे. आणि हे जे कल्पना आहे ही नाशिक शहरासारख्या पुणे शहरासारख्या बऱ्याच ठिकाणी कल्पना राबवली जाते आणि जामनेरसारख्या ठिकाणी कल्पना चांगल्या प्रकारे राबवली आहे. कुठल्या प्रकारच्या अडचणी नाही आपल्याला. आजच्या मीटिंगला उपस्थित जिल्ह्याच्या अध्यक्ष चंद्रकांत मोरेस्कर, कासार साहेब, बाबू साहेब, चांबळे साहेब, तसेच आदेश वाटे, प्रशांत भोंडे, मुली जालटे मधू आणि जमलेल्या सर्व दुर्गामाता मंडळाचे सदस्य, अध्यक्ष, सचिव असतील. आपला जो देवीचा म्हणजे देवी असो गणपती असो, जो आपल्या उत्सवांचा जुना रूट आहे तो सर्व आपल्या पूर्ण जुन्या गावातून जाणारा असा पारंपरिक रूट आपला आहे. पण दरवर्षी आपल्याला जे अनुभवायचं सर्वांना की त्या जुन्या रूटनं जे छोटा असल्यामुळे लवकर मंडळ पुढे जात नाही, त्याच्यानंतर लवकर निघतही नाही. आपल्या ते त्या ठिकाणचेच मंडळं लवकर निघत नाही, त्याच्यामुळे मागच्या मंडळाला पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आपल्या मिरवणुका चालतात आणि लोक झोपेतच आपल्या मिरवणूक बघतात. फक्त आपणच जात असतो बाहेर, लोक घरात झोपलेले असतात. आता हे पद्धत आपल्याला बदलायची. मागच्या वेळेस आपला थोडा चर्चा झाली, त्याच्यातून भाऊने थोडं विचार करून एक रूट असा टेंटेटिव्ह आखला आहे. ते मी तुम्हाला सांगतो भाऊ व्यवस्था. आपण मार्केटिंग कमिटीमध्ये मार्केट कमिटीची 2 नंबरचं गेट आहे त्या बाजूने एंट्री करून इकडून जसं आपला प्रशासन आपल्याला वॉट पाडून देतील, म्हणजे टोकन नंबर देतील, त्या टोकननुसार आपण 1 नंबरच्या गेटनी 1, 2, 3, 4 मंडळ अशा लावायचे. जागा भरपूर आहे. तुम्हाला कोणतं मंडळ यायचं बाकी असलं काही असलं पार्किंग तिथे जागा भरपूर आहे. तिथून आपल्याला सुरुवात करता येईल. तिथून
तिथून सुरुवात केल्यानंतर तिथून आपण आपल्या वाकी रोडचं जे गेट आहे तिथे प्रकाशनगरचं गेट तो चौक आपल्याला मिळतो. याच्यानंतर पुढे बस स्टँडजवळचा चौक मिळतो, आनंदनगरचा मिळतो. वाकी रोडचा पांढरवडचा आपला पंचायत समिती तहसीलजवळचा एक चौक मिळतो. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याजवळचा मोठा चौक मिळतो. आणि मेन चौक आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा चौक आपला चौक आहे, राजमाता चौक. तो सगळ्यात मोठा आकर्षण आपला तिथे असणार आहे. बरेच आपण निवडणुका तिथून काढतो, आपण रामनवमी काढतो, बजरंगबली जयंती काढतो. त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या आगमन सोहळे होत आहेत, बरेच मोठे मोठे. तिथे लोकांना बघायला किंवा आपल्या 12 गाड्या वगैरे निघतात. बऱ्याच मोठा मॉब तिथे पब्लिकचा असतो आणि लोकांना आपल्याला दाखवता येईल जे बऱ्याच दुर्गा मंडळामध्ये काही लहान मुलांचे खेळ असतात, काही आपण हात बसवतो, ज्यांचे म्हणा चिमचे म्हणा दुसरे खेळ असतात. आपण एक जुन्या गावात जाऊन रात्री करून काहीच उपयोग होत नाही. तर इथे आपल्याला कमीत कमी त्या परंपरा जर आपण बदलवली तर एक चांगला उत्सव आपला इकडून होईल. म्हणून याबद्दल आपण थोडासा केला. फक्त सर्वांना अडचण एवढीच होणार आहे किंवा ज्यांच्या मंडळावाल्यांना आपल्याला तिथून मंडळ तिथे न्यायचं आहे, काही एवढी अडचण आहे. पण ही अडचण जर आपण सर्व मिळून समजुतीने जर दूर केली तर आपण चांगल्या प्रकारच्या जामनेर शहराचा निवडणुकांचा एक पायंडा पाडू शकतो. आपण सर्वांनी जर ठरवलं तर भाऊ आपल्याला सर्व डिटेल्स सांगतील, आम्हाला सांगतीलच. आणि चौकात आल्यानंतर चौकातून आपण गांधी चौकामार्गे आमच्या रस्त्याने आमच्या रस्त्याने मार्केटपासून सागरी शिजून निघायचं आहे. आता तिच्यामध्ये 2 विसर्जनाचे हे आहे. आपल्याला बोदोडचं गुलीवर पण आपण बोदोड पुलाजवळ पण करू शकतो आहे. त्याच्यानंतर आपण पाणीबाजवळ पण करू शकतो. किंवा काही लोकांचं म्हणणं असं आहे किंवा इकडे पाणी कमी असल्यामुळे आपण गंगापुरीला वगैरे जातात. तर आपल्याला त्या बाजूचा जोडणं रोड क्रॉस करून येतात. समजा फक्त मूर्ती घेऊन जाताना आपल्याला तशी अडचण येणार नाही, कारण एक रोड आपला त्या बाजूचा चालू राहील. कारण आपला नॅशनल हायवे असल्यामुळे आपण एकच रोड ब्लॉक करू शकतो, एक साईडचा. आपण इकडचा नगरपालिका साईडचा रोड ब्लॉक करू, समोरच्या साईडचा रोड आपला चालू राहील. म्हणजे सागरी इंशीपासून तुम्ही असं राऊंड मारून परत तुम्हाला तिकडे जायचं असेल तिकडे जाऊ शकता. हा सर्व रूट आपल्याला जर योग्य वाटत असेल तो फायनल होईल. पुढील आम्ही इकडून लांब यायचं आणि तिकडे जायचं. आम्हाला आमच्या घुसवडून इकडे यायचं पाहिजे, डायरेक्ट यायचं पाहिजे. एवढं लांब यायचं पण माहिती अत्यंत चांगला मुद्दा आहे. पण पुण्यावरून येणारे मंडळ आणि इकडून जळगाववरून तिकडे जाणारे मंडळ, एक मंडळ तिकडचं सोडायचं, एक मंडळ इकडचं सोडायचं. नाही तर एक वेळा पुण्यावरचे 11 मंडळ लाईनमध्ये लागले की नंतर कोणतंही मंडळ मधात घुसू शकत नाही. आता आपलं पुण्यावरचं मार्ग दुर्गाच्या मित्रमंडळ, परंतु आपले पुण्यावरून येणारे जे मंडळ आहे आणि आपण जे आता सांगितलं की आपण मार्केट कमिटीपासून लाईन लावणार आहे आणि त्यांना लकी ड्रॉ देणार म्हणजे नंबरिंग देणार आहे. परंतु माझं म्हणण्याचं असं एक आहे की जर आपण नंबर दिले प्रत्येकाला आणि 1 2 3 4 5 10 पर्यंत नंबर गेला आणि ज्याला 4 नंबर दिलेला आहे तो जर 8 वाजता तिथे आला उदाहरणार्थ किंवा 5 वाजता आला तर बाकीच्या नंबरांनी काय करायचं, म्हणजे त्याचा नंबर आहे तो काय म्हणेल की माझा नंबर आहे मला लावू द्या बाबा, पण बाकीचे नंबर म्हणतील की 2 वाजेपासून मी इथे नंबर लावलेला आहे. बरोबर आहे की विषय लक्षात नाशिक जिल्ह्यामध्ये याला वेळ लागणार असेल. आपण जे 2 वाजता म्हणतोय ना या चेंजिंग होणार असेल, 100% चेंजिंग होईल. आता त्यांनी सांगितलं मुंबई सिस्टीम जर ठेवली तर समजून आता आमचा बँडर 3 वाजेला येणार आणि 2 वाजेपासून जर कधी तिथं लागलेलं आहे. आम्ही रिक्वेस्ट केली मॅडमला, पण माझं त्यांचं काही नाही तर मग तिथं काय करणार अशा अडचणीचा विषय. एक सूचना आली किंवा युवकांना रोड नाही गेलो पाहिजे. एक सूचना आली की आम्हाला तिकडे न बोलवता इकडच्या इकडे चौकात येऊन द्यायला पाहिजे, लक्षातच नाही. एक सूचना अशी आली की महिलांचा विषय
कोणी मंडळ लवकर गेलं तर ते कसं करणार. अजून एक सूचना आली की टाइम आउटचा विषय आपण केला पाहिजे. अशा 4-5 सूचना आपल्या आल्या. त्यात एक सोपा विषय आता असा आहे की आपण ड्रॉ काढला. ड्रॉ काढल्यानंतर नंबर दिले गेले. एक सूचना मग तुमच्या आई मॅडम द्यायला जाणार नाही, काही अडचण आली. आता मी तुम्हाला सांगतो, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे आपण अपॉइंटमेंट घेतो. आपल्याला 4 नंबर 5 नंबर 6 नंबर दिला असतो आणि आपण तिथे जातो. तिथे गेल्यानंतर असं होतं की लगेच आपला पुढचा नंबर आलेला नसतो. आपण अगोदर आपल्या वेळेवर पोहोचून जातो. मग तिथे सिस्टीम काय असते, तुम्ही वेळेवर आले, तुमचा नंबर त्या वेळेचा ज्या माणसाला दिला गेला तो जर नाही आला तर तुमचा नंबर लागून जातो. एक पहिला विषय. तिच्यानंतर दुसरा विषय, बऱ्याच वेळेस असं होतं की नंबर तर आलेला आहे परंतु तो व्यक्ती आलेला नसतो, तो उशिरा येतो. मग तो उशिरा आला म्हणजे तो लगेच असं म्हणत की मला लगेच जायचंय. त्याला 3-4 नंबर वेट करावा लागतात. वेट केल्यानंतर मग तो डॉक्टर त्याला मदत घेतो. ती सिस्टीम आपण इथे फॉलो करू शकतो. म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना नंबर दिले. नंबर दिल्यानंतर जो त्या वेळेवर नसेल तो मागे जाईल आणि त्याला परत येण्यासाठी 4 नंबर वेट करावा लागेल. ते आपण पुढे रुटीन मध्ये हा पहिला विषय. 4 नंबर त्याला वेट करावा लागेल, हा पहिला विषय. दुसरा विषय, महिलांचे जे मंडळ आहेत अशा मंडळांचा ड्रॉ स्वातंत्र्य म्हणून त्यांना सुरुवातीला आपण पुढे काढू शकतो, हा दुसरा विषय. तिसरा विषय, तुम्हाला असं वाटतंय की आता मला तिकडे जायचं नाहीये तर काही जाऊ नका, पण तुम्हाला मध्ये केव्हा लागता येईल, मग ज्यावेळेस तुमचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मध्ये जा. नको जा तुम्ही आहे त्याकडे तिकडे जळगाव रोडकडे, हे आपल्याला करता येऊ शकतं. राहिला विषय टाइम आउटचा. तर 3 ठिकाणी टाइम आउट लावला गेला पाहिजे. एक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, कारण तिथे सगळेजण नाचतील कुठतील यात काही शंका नाहीये. तिथे टाइम आउट लावला गेला पाहिजे, तिथे स्क्रीन लावली गेली पाहिजे आणि तो टाइम संपला की त्या मंडळाला सांगायचं काम पडणार नाही, त्याने तिथून लगेच बाहेर पडलं पाहिजे. एक टाइम आउट लावला गेला पाहिजे राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर, तिथे एक टाइम आउट राहील आणि एक टाइम आउट राहील गांधी चौकात. 3 ठिकाणी तुम्हाला टाइम आउट लावला गेला पाहिजे. कोणत्या मंडळाला वर अन्याय होणार नाही त्या टाइमात त्याला कोणी तिथून काढणार नाही आणि तो नाचो नको नाचो, तो पुण्याची खेळव नको खेळव, त्याला तोपर्यंत कोणी नीट बनणार नाही. परंतु त्याचं जर का समजा झालेल्या टायमात त्याचा हातच तिथे झाला नाही तरी त्याला दिलेल्या टायमात तिथून बाहेर पडावं लागेल. बऱ्याच वेळेस काय होतं, मंडळाचा संघर्ष सुरू होतो, तो अर्धा तास त्या संघर्षात चालला जातो. लक्ष देते का तुमच्या? अर्धा तास त्या संघर्षात जातो आणि नंतर म्हणता माझं वाजवून दिलं ना, तुम्ही बाहेर कशा काय काढताय, तसं चालणार नाही. मंडळ आलं, त्याला टाइम आउट दिला, तो काही कोणाच्या हातात राहणार नाही, स्क्रीनवर दिसत राहील. स्क्रीन डाऊन 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 झालं, आपला नंबर संपला, आपल्या मंडळाला पुढे जावंच लागणार आहे. नाहीतर मग काय होईल, कोणाला 5 मिनिटं जास्त, कोणाला 5 मिनिटं कमी. आपण जर सगळ्यांना सारखा न्याय दिला तर मला वाटतं आपला संघर्ष होणार नाही. त्याच्यात 3 मार्ग आपल्याला सहज काढता येतील. एक, महिलांचं मंडळ अगोदर काढायचं. जर का तसं करायचं नसेल, ड्रॉ काढल्यानंतर त्या नंबरवर जर का कोणी येत नसेल आणि समजा रस्त्यात आपला असं होऊ शकतं ना असं होऊ शकतं की रस्त्यात आपला दुसरं मंडळ आहे 8 नंबर वाला आणि त्याच्या पाठीमागे मागे आहे 7 नंबर वाला, त्याला पुढे जायचंय. ते 8 नंबर वाला तर त्याला जाऊ देत नसते तर ते पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. पोलीस प्रशासन त्याला ते पुढे काढून देईल, कारण रस्ता एकच आहे. जायचं तर रस्त्यावर, तर गल्ल्या गल्ल्या आहेत. आता हा विषय ज्या मोकळ्या जागा आहेत साहेब तिथे अडचणीचा नाही आहे, परंतु आता माडी गल्ली आहे, शिरापेठ आहे, जामदेरपुरा भाग आहे, शास्त्री नगरला ती अडचणी नाही, कारण गणेशवाडीला येणारे रूट रस्ते आहेत. पण ज्या रस्त्यातून एकाच रूटून जेव्हा जायचंय, समजा परदेशपुऱ्याचा नंबर 1 असला, त्याच्यामुळे 4 मंडळ एका गल्लीत आहेत, मग त्याला आपण पुढे कसं काय नेणार, तो विचार आपल्याला करावा लागेल. नाही तर त्याचा नंबर 1 निघून त्याच्यावर अन्याय आला पाहिजे. त्याला पुढे नेण्याची जबाबदारी त्या मंडळाने तर दिलीच पाहिजे जागा. पण त्या मंडळावाले जर ऐकत नसतील तर त्यांना त्यांच्यावर कारवाई तुम्ही केली. मग त्याच्यासाठी कोणी राजकीय हस्तक्षेप करू नये ही माझी विनंती आहे. मोठा प्रॉब्लेम काय आहे का, अर्धा प्रॉब्लेम आपल्या राजकीय हस्तक्षेपामुळे होतो. मी जाहीर बोलतो, आपण सांगतो आमचं मंडळ हे जाऊ द्या, मग एकाला अडचण एकाला पाहिजे तर तुम्ही करू नका. सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा असेल, ड्रॉ टाका. ड्रॉ टाकल्यानंतर ज्याचा पहिला क्रमांक आहे त्याचा पुढचा मंडळ जर त्याला जाऊ देत नसेल तर त्याच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.
ते मंडळ तिथे गेलं पाहिजे. आता सपोज आता मला असं वाटतं की आमच्या मंडळाचा नंबर 5 आहे, परंतु आम्हाला जळगाव रोडला जायला लांब होतोय. आम्ही साईडला वाट करू, आमचा नंबर यायच तो. आमच्या नंबर ज्या नंबरवर त्याच नंबरवर आम्ही त्या चौकात येऊन पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या त्या वेळेस येऊ. त्याच्या पहिले आम्ही टाकणार नाही. रस्ते इकडं पॅक ओढायला आपण साईडला टाकतील ना, रस्ते का साहेब. आता 2 गोष्टी आहे ऐका ना. त्याच्यासाठी आपल्याला आपलं स्मशानभूमीच्या जवळचं पटांगणाचा बऱ्यापैकी भाग आहे, सोनाई स्टेटच्या जवळचा बऱ्यापैकी भाग आहे. रस्ते ब्लॉक होणार नाही. ज्याला तिथे जायचं नसेल तो साईडला मंडळ थांबवेल ना, वेट करेल. रस्त्यावर थांबणार नाही, काही काळजी नाही. रस्त्यावर थांबणार नाही हेही आपल्याला करावं लागेल. सगळंच सगळ्यांच्या मनाने होणार नाही. थोडंफार आपल्याला आपलं मन पण मारावं लागेल. प्रत्येकाला काही ना काही ऍडजस्टमेंट करावं लागेल, तरच आपल्या शहराचा उत्सव हा चांगला होऊ शकतो. अन्यथा मग आपण तेच रात्री 4 वाजता कोणी राहत नाही. काही मंडळांना तर देवीचं विसर्जन करायला काही मंडळ काय बोलतात. ही वस्तुस्थिती आहे. लोक मिळत नाही. 4-5 कार्यकर्ते राहतात, बिचारा तो अध्यक्ष राहतो, सचिव राहतो, आणि त्या भागातला ज्याला पुढे काहीतरी निवडणूक लढवायची आहे त्याची मजबुरीनं तो थांबतो. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण असा आग्रह धरू नका. आणि आम्ही 8-10 जण असतो, त्याची आवाज असतो कीर्तन ऐकत राहतो. आम्ही 4-5 जण त्या व्यासपीठावर बसलेला असतो. ही वस्तुस्थिती आहे. तसं होऊ द्यायचं नसेल तर आपण या सगळ्यांनी हा निर्णय स्वीकारावा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. आणि असं जर केलं तर कोणत्याच मंडळावर अन्याय होणार नाही. अतिशय एक महत्त्वाचा विषय आहे मला असं वाटतं. आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संबंधीने एक अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला होता. मला अनेक वर्ष बघून खंत होती की आपण एवढा सजावट करतो, एवढ्या मिरवणुका करतो, एवढे भारी भारी बँड आणतो, वाजे आणतो, ढोलपथक बसवतो, लेझिम खेळतो, जानपथक तयार करतो. त्याचा उपयोग काय? आपण बघितलं असेल कुठल्याही गणपती देवी आहे. एकदा आपण त्या चौकातून लागलो, माळीगल्लीतून गेलो, मोल गेलो, नगरखेड्यात गेलो की आपली म्हणून पाहणारे किती लोक राहतात. तेवढे मोठी 5 मंदिर घरं तिथे रस्त्यावरती असतील ते पाहतात. 8-9 वाजेपर्यंत 10 वाजता देवी दाबून जाता. मग आपण 12-1-2 वाजता बसून राहतो. तेवढे नंबर टाकतात त्या छोट्याशा गल्लीतून की आपला वाद्यावाल्याला फुकटचे पाहिजे आला, फुकटचे पाहिजे काही नाही. म्हणजे आपण एवढं ढोलताशा आणतो काही करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण निघून तेव्हा वाजवतो. नंतर आपण लाईनीमध्ये काय करतो, त्यांना पूर्णकार घालत चालवतो. आपल्या मुलांचे सगळे पूर्णकार घालून उभे राहतात, आहे की नाही. आणि एवढ्या रस्त्यावर कोणीही वादावादत नाही, खेळत नाही, लेझिम खेळत नाही, जाणवत नाही. आणि ते पाहणारे कोणी नसतं. ते 2-4-5 घर आहेत तेवढ्याच्या लाईनीमध्ये. त्या पुण्याचं घर सोडलं तिकडून पुढे माळगल्लीचं आपले एवढं तरी प्रत्येक चौक आहे तेवढं त्या ठिकाणी कोणी बघतात. तिकडून मोहनला कोणी बघत नाही. तिथून पुढे पोलीस पट्ट्या घराकडून आपण जातो. पुढे देशपट्ट्या सुधारच्या घराकडून वकिलाचं ते कोणी पाहत नाही. खाली गेलं तर आपल्या नगरच्या गेटपुढे तर कोणी पाहत नाही. नगर घरात एकदा खेळले की नंतर मग कोणी ढुकून पाहत नाही. कोणी नाही. म्हणजे आपण लाख रुपये 1.5 लाख रुपये वाजायला जायचे, थोडे बाहेरचे पदाक आणायचे, उपयोग काय त्याचा पाहणार नाही. पण बरं बाहेरचे लोक काही गावात येऊन पाहत नाही. गावातले लोक बाबा एवढ्या गल्ले आहे, रस्त्याला उभारायला जागा नाही, अंधार राहतो, सगळ्या धांद्या असते. आपल्या छोट्या गल्ल्या पण एवढी आपली लोटारोट असते की तेच आपल्याकडे उभरात नाही. त्यामुळे कोणीच पाहिलं नाही त्या अवस्था. आणि सगळे पैसे मिळवतो व्यर्थ जात आहेत. आणि आपलं रात्री 2 वाजेला आपलं चालू असतं कौतुक आपला मग सगळे टाकाय अर्धवट टाकून आपण मंडळाच्या पुढे राहते. मंडळामध्ये मला वाटतं हा अतिशय चांगला निर्णय. सगळ्या शहरामध्ये कुसवा असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, सगळ्या ठिकाणी एकच लाईन लागते मुख्य रस्ते, मोठे रस्ते. आणि मग सगळे खेळत नाचत फिरत जातात. तर पाडत तुम्ही इकडे बघा, इथे कुठली मिळणूक घेऊया एवढे माणसं बाहेर पाहणारे असतात. सगळ्या कॉलनीच्या कॉलनी येऊन हजारोच्या संख्येवर लोक पाहणारे असतात. आपण त्या लोकांना सांगितलं की कसं करतो तर तुम्ही म्हणाल की बापरे एवढे लोक कसे काय पाहायला. म्हणजे इथे 10 आरोग्य नसतील तर इकडे 200 लोक पाहायला येतील. इतकं फरक पडतो त्याच्यामध्ये. मग लहान शाळेचे मुलं येतील, मोठे बघतील, घालून बघतील, जागा मोकळी राहते, त्यांच्या गल्लीतून बघतील, उभे राहतील, साईडला दुकान सगळे त्याच्या मोठे उभे राहतील. मला वाटतं चांगली रचना त्या ठिकाणी येईल. आणि आपण रचना येईल अशी व्यवस्था करू, चांगली सजावट करू, लाईटिंगही करू आजूबाजूने, चांगले पताका लावू, झेंडे वगैरे लावून म्हणजे वातावरण तयार होईल. बाहेरचे लोक खेड्यापाड्यामध्ये सुद्धा मिळून पाहिजे अशी काय टार्गेट पण आजकाल किती अंतरावर गेलेलं आहे. जर असेल कारखाना असेल हे सगळे पोरं लोक इकडे कोणी येत नाही. बाहेरचे इकडे कोणी बाहेरचे कोणी पाहायला येत नाही. आपल्याकडे खेड्यावर कोणी येत नाही. मला वाटतं हे जर आपण केलं
तर खूप मोठी रचना आपल्या कारभारीला आपण जो खर्च करतो तो कुठेही व्यर्थ जाणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय योग्य निर्णय झालेला आहे. तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला अनुभवी येईल की आपण किती आतापर्यंत काय करतो, आता काय झालं. इकडे आपल्याकडे 2-3 लोक सुद्धा पाहत नाही आपल्याकडे. तुम्हाला सांगतो घरचे दरवाजे उघडून. म्हणून हा निर्णय चांगला झालेला आहे. आता फक्त सगळं शिस्तीत झालं पाहिजे. सगळ्यांनी जे सूचना आहेत की आपण जे नियम करू त्याचं अनुपालन सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे. असं लोक मी ऐकणार नाही, जसं मी ऐकणार नाही, तू ऐकणार नाही, हा पुढे धावा की नाही. नंबर टाकून द्यायचे ते सगळ्यांना मान्य असले पाहिजे. सगळ्यांना मान्य असेल जो नंबर येतो येईल आपला. काय फरक पडतो आपल्याला. आपलं मंडळ चांगलं आहे, खेळत गेलं नको आहे. आणि मी तर लवकर गेलं तर फार बरं. तुम्ही फार लेट केलं, तुम्ही फार आधी बरं तर मग कोणी तिकडचे पाहायला येणार नाही बरं, मग कोणी पाहायला येणार. म्हणून मला असं वाटतं की आपण जर 10 वाजेपर्यंत निवडणूक आटोपली तर मला वाटतं सगळ्यात गर्दीचा पीक पिरियड राहिला आपल्याकडे. सगळ्यात गर्दी असेल. 2-2:30 पहिलं मंडळ निघालं तर एकदम रचना राहिलं. तर आपण शिवाजी महाराज जयंती करतो ते पॅटमध्ये एवढी गर्दी राहते. छोटे पण वागणार राहतात, खेळणार राहतात, पण सगळे लोक महिला बाहेर सगळे बघायला येतात. पूर्ण पॅक राहतं सर्व. म्हणून मला वाटतं की आपण लवकरात लवकर निघालो. म्हणजे 2ही चांगला वेळ आहे. 3पर्यंत आले तरी चालेल. तर म्हणून 3 वाजता सुरुवात तरी चालेल. पण मला वाटतं 3लाच सुरुवात झाली पाहिजे. जेणेकरून आपण 6-7 तासामध्ये मिळून होती की 7 तासामध्ये आपली संपेल. आणि 10-10:30पर्यंत आपण जर नदीकडे निघालो मग 11-12पर्यंत आपण ते आपलं विसर्जन वगैरे करत जाऊ. मग आपल्याला स्वतः पुलावर जावं लागेल. आणि एक चांगलं केलं. आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही म्हणता चौकात जा आणि चौकातून त्या रोडला जा पाहिजे. कोणतं घर आहे तिकडे? कोणतं घर आहे? माणूस सुद्धा म्हणाला तुमच्या कार्यकर्ते पाहून जाते सगळे. त्यावर पण ठेवू नाही, पण सगळ्याचा ओढा तिकडेच नाही. मला वाटतं धार्मिक उत्सव आहे इथे दारू बिरू बंद करा. मला वाटतं या सणाचंही उत्सवाचं पावित्र्य आपण ठेवा. नाही तर काय नुसतं मग दारू पिऊन कोण किती करतंय, काय करतंय, कोण आराम करतंय, कोण कोणाला लोटतंय, मग ते भानगडी अजिबात होता कामा नाही. अजिबात सगळ्यांनी आवरावरी करायची. कारण आता मी एवढं वाढवलं तर तेव्हा कुठं का बाहेर पोलिसांना सांगा. पण उगाच काहीतरी मोठे दारू पिऊन दिले मस्त्या मारामाऱ्या याला धर त्याला धर त्याला खडक काय म्हणतात, हे म्हणतं सुद्धा मागे ते म्हणतं सुद्धा मागे, या अजिबात होता कामा नाही. आणि आता मग पोलीस खबरदारी घेतील. मग म्हणणार का की भाऊ असं काय झालं मग कामून देतात. त्यामुळे सगळ्यांनी शांततेचा कार्यक्रम पार पाडावा. 9 दिवस आपल्याला आपापल्याकडे मंडळ आहेत ते सगळे आपापल्या ठिकाणी चांगली रचना करा, चांगलं डेकोरेशन करा, सगळ्या गावातून वगैरे चांगल्या जमा करा. आणि जो स्वदेशीचा वापर याच्यावर मोठी भर द्या. आपण जे सगळं डेकोरेशन करू द्या. आपण फार चायना मेड इन चायना अलीकडे आणलं तर काही फार करू नका. आपण स्वदेशीचा वापर त्यामध्ये करा, चांगलं डेकोरेशन करा, लाईव्ह डेकोरेशन करा. लोकांची गर्दी यावेळेला खूप राहील. लोक बघायला येतात, चांगलं डेकोरेशनचं लोक बघायला येतात. पण आपण काहीच करत नाही. काहीतरी मग आडून थोडं गेलं फक्त मिरवणुकीला भरलेला, पण ते बी असं इकडून गेलं तर काही उपयोग होत नाही. म्हणून मला वाटतं की चांगलं डेकोरेशन आपण यावेळेला करावं, चांगले देखावे सादर करावे. आणि ऑपरेशन सिंधुरोड असेल, स्वदेशीचा वापर असेल, असे काहीतरी समाजाला विपरीत असं काहीतरी डेकोरेशन आपण त्या ठिकाणी करा. लाईव्ह डेकोरेशन करा, मुलांना घेऊन मुलींना घेऊन काहीतरी लाईव्ह डेकोरेशन करा. त्यामध्ये भक्तीपर मला वाटतं हे केलं तर आपल्याला खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद. आपण आपल्या CCTV बहुतेक ठिकाणी आपण लावायचा जरूर प्रयत्न करू. CCTV व्यवस्था एका ठिकाणी करू. आणि दांडियाच्या बाबतीमध्ये आता आपण नाशिकहून काही ट्रेनर आणलेले आहेत. जवळजवळ 500-700 महिला मुली आपल्यासाठी दांडियाला असतात. कारण नवरात्र म्हणजे दांडिया, नवरात्र म्हणजे नुसतं ते दुर्गास्तव गणपती म्हणजे फक्त देवबावळेदार नाही. आपण जर बघितलं देशभर बंगालमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, MP असेल, इतका सुंदर गरबा, इतके सगळे महिला बाहेर येतात, मुली येतात, मुलं येतात, मुलं येतात, इतकं गोष्टी इतकं पावित्र्य आहे. पण आपल्याकडे फक्त काय शेवटचा दिवस कसा येतो काय लावतो. मला वाटतं आता आगमन नवीन सुरू झालेला आहे. आगमन विसर्जन आम्हाला तिथे भाऊ त्यांना काही बोलत नाही. भाऊ डबल खर्च झाला, कुठं नवीन निधी पाहून म्हणत झाला. शेवटचा दिवस आपला घ्या ना, डबल खर्च करा.
महिलांचा सांगितलं ना मग 2-3 मोठा महिलाचे पुढे ठेवायचे मग काय ते सांगितलं रहदारी मिरवणूक मारण्यामध्ये रहदारी आली पाहिजे. रहदारी वगैरे येणार नाही. एक साईडला आपण ठेवायची. चालू राहील. आता आपण ते कॉन्क्रीट करायला वगैरे लगेच ते पण काही ठेवलं नाही आपण ते बघूया. त्यामुळे कोणत्याही अडचण येणार नाही. रहदारीचा काही प्रश्न येणार नाही. फक्त आपण आपली शिस्त पाळा आणि ते इकडून तिकडच्या बाजूला मारत चाललंय रात्रीच्या वेळेला होईल. रात्री असं करू नका. रात्रीच्या वेळेला होईल ते. रात्री असं करू नका. म्हणून आपण हे सगळे शिस्त पाळा. हा आपला उत्सव आहे, आपला सण आहे. त्यावेळेला 10 दिवस तो आपला झाडांचा विषय झाला त्या झाडावर हा आणि आपण आता रस्त्याच्या मध्ये डिवायडरमध्ये खूप चांगली झाडं तुम्ही बघताय. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठे नसेल इतकी चांगली झाडं आपण त्या डिवायडरमध्ये लावली तेवढी मोठी झाली आता. त्यावेळेला या मिरवणुकीच्या वेळेला आपणच थोडी शिस्त पाळायची की डिवायडरमध्ये उभं राहणार नाही. त्याचा आपण एवढा खर्च करतोय की स्वतः उडवतो पाहतो विंध्याने मिळवतो पाणी घराला लावतो. आता मध्ये झाडं खराब झाले फुलाने चांगले म्हणून दुसरं झाडं लावायला लावले पण हे खराब होता कामा नये. आपण काय करतो त्या झाडाने धरून वगैरे कोणत्या झाडाचे म्हणून टाकले वाढायला किती दिवस लागतात. आपल्याला खत टाकतोय पाणी टाकतोय. आपलं स्वप्न आहे की जामनेर शहर हे महाराष्ट्राचं सगळ्यात सुंदर शहर असलं पाहिजे. आपली साथ असली पाहिजे ते स्वच्छ असलं पाहिजे. आपलं शहर सुंदर असलं पाहिजे. आता झाडी तुम्ही पाहिजे का पण अशी कुठे फिरा असे झाडं नाही कुठे लागले कोणी टिकवलेले नाही. आपण ते टिकवलेले आहे आणि आपापल्या मंडळातले कार्यकर्ते आपापल्या मंडळात खेळणारे निर्णय आपापल्या मंडळाचा नाता हा निर्णय गेला की पुढे मागे वाद होतो तो दुसऱ्या मंडळात गेला की वाद होतो असा वाद अजिबात करू नका. आपले कार्यकर्ते आपल्याच मंडळामध्ये राहिले पाहिजे. भाऊ दुसरे केले दादाच कामा नाही. हो आपण तुम्ही आता सांगितलं की स्वदेशीचा वापर करा एक पेड मागेला चंद्रामध्ये असे जर का डेकोरेशन ठेवले तर तुम्हाला एक सजेशन आमच्या श्री संत सावकार मित्रमंडळातर्फे आपल्या टीमला एक समिती नेमावी. पूर्वी आपल्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या माध्यमातून जे उत्कृष्ट मंडळ जायचं की रॅलीमध्ये शांततेच्या मार्गाने शांततेत रॅली काढली त्यांना पारितोषिकं दिली जायची. ही पद्धत तरी थोडी झाली तर तिला पुन्हा पुनरुज्जीवित करावी आपल्या माध्यमातून आणि जे उत्कृष्ट डेकोरेशनचे मंडळ करतील त्यांना आपल्यातर्फे आपल्या पद्धतीने योग्य तो सन्मान बक्षिसा स्वरूपात द्यावा हे आपणास विनंती. म्हणजे आपण चांगली कॉम्पिटिशन घेऊन सगळ्यात जास्त बक्षीस तर पावतीच्या स्वरूपात तुम्ही देऊन टाकता सगळ्या मंडळात. रॅलीच्या बाबतीत उत्कृष्ट शांततेच्या मार्गाने जे मंडळ रॅलीच्या बाबतीमध्ये पोलीस कडून बहुतेक बक्षीस डेकोरेशनला नाही झालं त्याला पहिलं बक्षीस 51,000 दुसरं 21,000 तिसरं पैसे 21,000 चौथं 11,000 पाचवं 5,000 त्याची नियमावली राहील. किती शिस्तबद्ध आहे किती चांगलं आहे किती सुरक्षेचा वापर केला आहे कमिटी नियम पाळलेले आहेत म्हणजे कमिटी करू आणि आपण मस्तपैकी त्याचं छानपैकी नियोजन करू. 51,000 रुपये पहिलं बक्षीस आपण मंडळाने या ठिकाणी घेऊ. कपडे खराब होतात लोक येत नाही असे होता का आपण फुलात जे सगळे तुम्हाला खेळायला चौक राहते बाकी तुम्ही खेळायचे अमुकचा रस्ता आहे पण ग्राउंड करून खेळायला काही बाहेरचे मंडळ असेल त्यांना प्रदर्शन दाखवायला आपण 3-4 चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक त्या ठिकाणी आहे. बाबासाहेब आंबेडकरचं चौक त्या ठिकाणी आहे. प्रकाश नगरचं चौक आहे तो 3 चौक आपल्याला पुरेसे होते. 3 चौकामध्ये त्या ठिकाणी लोक थांबतील असे सगळे चौक आहेत. त्यासाठी परत त्यांना पुढे झाला हो चौकातून तरी मारायचा का पुढून तर मारायचा नगरपालिका शिवाजी महाराजांना बरोबर आहे. तुम्हाला फोटो लोटायची गरज नाही बरोबर आहे. लवकर निघाले पाहिजे रोड आपण मग खाली पडून पाणी पुढे वरतून आले फेकून दिलं मला वाटत नाही मला वाटते ते त्यामुळे आपण क्रेन ठेवू. क्रेनमध्ये बोटी उचलली डायरेक्ट ट्रॅक्टरवरून डायरेक्ट खालपर्यंत आपण बरोबर
पण तिथे पाणी खूप आहे, सांभाळून एखादा पडला तर सांभाळा ते राहतात. तिथे उतरायचं काम काळजी घ्यायची सगळी. तिथे उतरायला चान्स असते मला हो, फक्त त्या दिवशी तुम्ही स्वतः सुट्टी मारून जामण्यासाठी तुम्ही स्वतः थांबावा. मी थांबेल, तुम्ही नाचणार नाही पुढे. सगळ्या मंडळावर उतरवलं मी नाचा 5-10 वर्ष